हाय मग गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहेत सगळे? बऱ्याच ना आता ब्लॉगला केलं आहे आपण सुरुवात. आपण आता आहे कल्याण स्टेशनला. तर आज कल्याणला शो होता, आपण सेटअप वगैरे केला आहे. आता ट्रेन पकडून चाललो आहे घरी, कारण आपण चाललो आहे बाहेर फिरायला. तो आज ब्लॉगमध्ये कवर करूया. आपण नाशिक आणि संभाजीनगरला जाणार आहे. आपली ट्रेन आहे 9:11ची आसनगाव. आसनगाव ट्रेन पकडून जाऊया घरी, कपडे वगैरे चेंज करूया आणि मग निघूया पुढे पिकनिकला. प्रगतीने घेतली सुट्टी, युजल आज गुरुवार आहे तरी सुट्टी घेतली. मग थोडा बाहेर फिरायचा प्लॅन केला आहे. आणि महोत्सवमुळे मी पण कुठे गेलो नव्हतो एक 20-25 दिवस. जी आपली गिरनारची ट्रिप झाली त्यानंतर आता परत ब्लॉग चालू केला आहे. ते खूप लेट ब्लॉगिंगला सुरुवात केली आहे. ठीक आहे, ओके. काही युनिक पार्ट असेल तरच मी ब्लॉग चालू करतो, काही शूट नाही करत, कारण आपल्या ऑडियन्सला पण बघायला मजा आली पाहिजे. त्यासाठी आलो आता, शूटला केली आहे सुरुवात. बघूया पुढे काय काय होतं, आपण दाखवतो तुम्हाला ब्लॉगमध्ये. कसं काय आपला जर्नी आहे, किती दिवस, किती तास, किती वेळ लागणार आहे. तर परत एकदा आपण आलेलो आहे, फ्रेश वगैरे झालो. आपण घरी आलो, कपडे वगैरे चेंज केले, असं ड्रेसिंग मारली आहे. आता जाऊया कार घ्यायला. आई आणि प्रगती सगळे बिल्डिंग खाली येऊन थांबलेत. मी चाललो आहे कार घ्यायला प्रशांत भाऊकडे. कार घेऊया बाईकडून. पद्मावतीला गाडी आहे, गाडी घेऊन आपण लगेच निघूया. सकाळी लवकर निघायचं होतं आपल्याला, पण ठीक आहे, चालेल, लवकर आपण पटापट पोचूया. कारण मंदिरांचा टायमिंग शक्यतो 6 वाजेपर्यंत असतो, त्यामुळे भेटूया. आपण एक ज्योतिर्लिंग करणार आहे आज. तर आपले जवळपास 6 ते 7 ज्योतिर्लिंग झालेत आणि आज कदाचित 7वा का 8वा ज्योतिर्लिंग होईल आज दुसरेश्वर. आणि अजून बाकीचे ज्योतिर्लिंग पण आपण करणार आहोत. बघूया कसं महादेव आपल्याला कधी बोललं आणि कधी पूर्ण होतं. भेटूया, चला आपण थोड्याच वेळात परत एकदा. तर मग आपण गाडी घेऊन निघलेलो आहे. आता जाऊया घरी आईला आणि प्रगतीला घ्यायला सगळ्यांना. तिथून मग निघूया आपण पुढे जर्नीला स्टार्ट करूया. बघूया, 4 तास दाखवतोय ऑलमोस्ट औरंगाबाद. किती वेळ लागतोय काय बघूया. आता थांबत हवं का नॉनस्टॉप जायचं. भेटूया जर्नीमध्ये परत पुढे मित्रांनो. असंच ब्लॉगला प्रेम द्या तुमचं, शेअर करा, फॉलो करा आणि मित्रांना पण पाठवा की सबस्क्राईब करा. तर माझे ब्लॉग आवडत असतील तुम्हाला तर नक्की लाईक करायला विसरू नका, बेल बटनला क्लिक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, फॅमिलीला सांगा सबस्क्राईब करायला. भेटूया थोड्याच वेळ ब्लॉगमध्ये पुढे. आपण जर्नीला केली आपण सुरुवात मित्रांनो. तर यशवी गुंडा हाय कर, हाय केलं यशवीने पण सगळ्यांना. तर आम्ही निघालोय आता. पहिले आपण जाऊ नाशिक सिन्नरला, त्यानंतर पुढे छत्रपती संभाजीनगरला आपण जाणार आहोत. तिथे आपण थोडं फिरणार आहोत. तर बघूया व्हिडिओमध्ये, आता ब्लॉगमध्ये पुढे एक्सप्लोअर करतो अजून काय काय आपण कुठे फिरणार आहे, कसं काय दाखवतो तुम्हाला सगळ्यांना मित्रांनो. कनेक्टेड राहा असेच पुढे ब्लॉगमध्ये, पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका. चला भेटूया थोड्याच वेळात. आपण थांबलो मित्रांनो नाश्ता करायला. नाश्ता म्हणजे नाश्ता ना, उपवास आहे. साबुदाणे वडे आणि लोक नाश्ता करून बसले. साबुदाणे वडे खाऊया आपण आणि निघूया. काका साखर द्या ना, साखर दही गोड आहे, गोड दही. डिंपल जे पाहिजे ते घेते 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 घेते. गाणं बोलत बोलत मस्त डान्स पण करते ना. Hey माझी गर्ल, जाण्याची गर्ल, चलो मी तुझा किंग 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 किंग. जादू मंतर हा मंतर, शंभर शंभर पैकी एक नंबर, तुझी नंबर ये हो.
तर मित्रांनो आपण आलेलो आहे नाशिकच्या पहिल्या हॉल्टला, सिन्नरच्या इथे हॉल्टला आपण बोलू शकतो जिथे आपण येणार होतो. हाय कसं हाय गाईज. यशिकाने हाय केलं सर. खूप मस्त मंदिर आहे. शंभो शंकर. हे सिन्नर मध्ये मंदिर आहे महादेवाचं. तर हे एक मंदिर आपण दर्शन घेऊन मग पुढे निघूया. खूप सुंदर मंदिर आहे, बघू शकता. तर बोला हर हर महादेव. हर हर बम बम. जय महाकाल. तर मग आपण दर्शन घेतलेलं आहे महादेवाचं. मस्त ॲटमॉस्फिअर आहे इकडे. इथे एक मंदिर आहे, इथे नंदी आहेत आपले, नंदी महाराज. हा परिसर आहे पूर्ण मंदिराचा, नंदी महाराज आहे. इथं मंदिराची एंट्रन्स आहे. इथे अजून एक मंदिर आहे. सूर्य मंदिर. काळ्या पाषाणातलं प्राचीन युक्त मंदिर महादेवाचं. पीस आहे एकदम. कसं आहे मंदिर? मंदिर कसं आहे? ते सूर्यदेव मंदिर होतं. हे कसलं आहे? पार्वती माता मंदिर. आता इथून आपण निघूया. वाजले 3. आपल्याला 2-2.5 तास लागतील पोचायला कृष्णेश्वरला. तिकडे भेटूया थोडाच वेळ पुढे. मित्रांनो दर्शन झालं आपलं एक महादेवाचं. जर आपण चाललोय आता एलोरा केव्सला. यशविकाला एलोरा केव्स दाखवायला. आज यशविकाची मजा आहे, फुल फिरणार यशविका आहे ना. इथून आपण जाऊया. आई तू पण ना बसतील बघितलंस ना? हिने तर बघितलंच नाही. ही कोकणातून आली, हिला काय माहीतच नाही. तसं पण इथलं तुमच्या भावांनी बघितलेले बघितले. चला भेटू आपण एलोरा केव्सला. छत्रपती झालं ग झालं ग ग ग. हे पालखीताला कोण सोबती मावळ सरदार. अनबत्तीस मन सिंहासन त्यावरी बैसल कोण रायगडाचा चंद्रवाला गर्जती शाहिरी ललकार. संगनगार तुतारी वाजती संपळ चेतन माझ राज. शाजीचा उतरत शिवबाग माय ग. इस्त्रीची कापड त्याला तराचा वास. भारीतला बुटन भारीतला बुट अंगावरी सोडणार. भारीतला सुटन भारीतला बुट अंगावरी सोडणार. हे बाबासाहेबान दिल रे बाबासाहेबान. बाबासाहेबान बीज बाबासाहेबान. बाबासाहेबान दिल बाबा
बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान. हे, हे. आज सगळ्या ब्लॉगरला जय भीम. चालली उडवली वाया गेली आपली पिढी माझ्या भीमाने घडवली. चालली रे तिची चालली उडवली वाया गेली आपली पिढी माझ्या भीमाने घडवली. भल्या भल्याला निवडून आणतोस करून या मतदान. भल्या भल्याला निवडून आणतोस करून या मतदान. बाबासाहेबान दिलं बाबासाहेबान. बाबासाहेबान दिलं या बाबासाहेब. आपल्या सगळ्या ब्लॉगर्सला ज्या ब्लॉग बघतात आपण त्यासाठी एक मस्त खास गाणं सगळ्यांसाठी. सगळ्या शिवप्रेमींना आणि आमच्या मित्रांना हे गाणं सगळ्यांना समर्पित आहे. महाराजांनी दिला माझ्या महाराजांनी दिला प्रेम बंधू भाव आहे. यशवी काय बघ दोनच राजे इथे गाजले. यशवीकडे किती भारी सूर लावला. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक तारा या गडावर एक तारा तळ्यावर. एक तारा या गडावर एक चौदार तळ्यावर. एक तारा या गडावर एक चौदार तळ्यावर. एक तारा या गडावर एक चौदार तळ्यावर. जलने वालों को जलने दे तेरी निगाहों को जलने दे. तेरा जाने बाहर आ गया मैं तो खिल के गुलाब हो गई. मेरा जाने बाहर आ गया मैं तो खिल के गुलाब हो गई. शराब हो गई शबनम शराब हो गई. तर मग हाय मित्रांनो, आपण नाशिकवरून निघून डायरेक्ट आता आपण आलो आहे एलोरा केव्जला. भूषणेश्वर मंदिर पहिलेच लागतं तर बोललो टायमिंग संपत आलेला 5:45 झालेत. 6 वाजता संपेल. बंद होईल ॲक्च्युली 6 वाजेपर्यंत डेडलाईन आहे. बंद होतो म्हणतो केव्ज बघण्यासाठी. म्हणून बोलो पहिले केव्ज फिरून घेऊया त्यानंतर महादेवाच्या दर्शनाला जाऊया आपण. तर एंट्री करूया आता. प्रगती थांबली आहे पुढे तिकीट घेतलं मी गाडी पार्क केली आहे. एंट्री गेटपासून पुढे राईट साईडला केव्जची पार्किंग आहे. 50 रुपीज घेतले आपल्याकडनं कार पार्किंगचे. आपण जाऊया एंट्री करूया. मस्त गेट आहे ते एंट्री. इथून लागतो फिरायला किती वेळ लागतो कसा काय केव्जमध्ये जाऊन घेऊया आपण. थोडं एक्सप्लोर करूया शूट घेऊया थोड्या वेळात केव्जमध्ये एंट्री करून. प्रगती तिकीट काढते वाटतं. तिकीट काढून भेटू. तर आपण घेतलेत कुपन मस्त 40 रुपये एक माणसाचे. आणि आपण आता एंट्री करूया कुपन घेऊन. यशवी पण चालते मागे. आई एलोरा केव्ज आहे तिथे पुढे समोर. हे महादेवाचं मंदिर सर्वात फेमस केव्जमधलं. पण सिस्टम आहे तर कुपन टाकायचे. किती आहे? 3 जण
ठीक है सर, चलो फुल भारी स्कॅन आहे, स्कॅन डायरेक्ट पास, स्कॅन पास समोर ठेवायचं. ऐक हा हा, फाईन आहे त्याला 100 रुपये. का मी खालच्या खिशात ठेवेल. पिल्लू झेंडा बघ. हा आपल्या भारताचा आहे बरोबर. भारत माता की हा, वंदे. हा कशी हुशार आहे पोरगी, सगळं बोलते. तर मग आपण आलो आहे जरा मध्ये, आतून पण दाखवूया आपण. फोटोशूट करू, फुल मजा. थीम आर्किटेक्चर. हे मंदिर बनायला जवळजवळ 150 वर्ष लागली. मंदिर बनला 150 वर्ष लागली. आणि मंदिर किती जुनं आहे का? 5000 वर्ष. जे विचार करा, तरी अजून साफ. आणि आपल्या आत्ताची कामं काय असलं, एक ब्रिज बांधला तर पडतो आता. काम कलर पिल्लू बघ, सगळं बघ कसं आहे. आम्ही यशविकाला सगळं आता एक्सप्लोर करून सगळं दाखवतो, तिला पण लक्षात राहील. भारी आहे. इथून आहे, इथून चला प्रगती. असं चल, असं असं फिरून असं गोल. अप्रतिम कारागिरी. आपलं हे महादेवाचं मंदिर आहे. आपण आज जाऊन बघूया कसं झालं अजून. आपण आलो आतमध्ये, जे पहिल्या माळ्यावरती फ्लोअरला मंदिर आहे. मस्त महादेवाची मूर्ती आहे. आणि इथं अंधार आहे, पण लाईट्स वगैरे काही नाही. आणि ही महादेवाची पिंड आहे. लाईट लावली आहे. प्रगती फोटो घे ना तू आडवायचे मला. शंभो शंकर हर हर महादेव. एक्सप्लोरिंग अनबिलिव्हेबल इंजिनिअरिंग. म्हणजे आपले लोक कसे होते खतरनाक. असू शकतं असं कोरीव काम. ते नाही, ते कालांतराने हे झालंय. ते 5000 जुनं आहे ना, ते पाणी ह्याच्या पाण्यात सगळं ते गेलंय, ते झिजलंय, ते झीज झाले. इथून पाणी येतं बघ ते पिंडीचं. शंभो पिंड दिसते तू. दगडातच कोरलं सगळं बघ. कसं कसं केलं असेल, दगडात पूर्ण कोरलं. बघ ना, एक पण हे नाही याला, एक पण म्हणा अख्खा दगड आहे पूर्ण. सिमेंट नाही, कसं हे काहीच नाही. 150 वर्ष लागली याला बांधायला. आणि 5000 वर्ष जुनं आहे अजून. 5000 वर्ष, 5000 वर्ष जुनं. अर्धे तर बंद केलेत सगळं काय काय. हा लोक लिहितात ना काय पण येण्यासारखे.
मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू. पूर्ण लेणी आहे पण काही काही जागी बंद करून ठेवलं. हॅलो हॅलो. आज आपण कुठे आली सांग तू? आज आपण मंदिरात आलोय. कुठे? मंदिरात केव्स. एरोला केव्स. हा, संभाजीनगरला संभाजीनगरला एलोरा केव्स बघायला आली मी. मी एरोला केव्स बघायला आली आहे. कसं वाटलं तुला? छान. मजा आली? हो मजा आली ना? हो आपण कुठे? कैलासा मंदिरात आहे. हो कैलास मंदिरात. महादेवचं. हा कसं वाटलं महादेव. मंदिर तुला? छान. छान होत. हो. छोटी व्लॉगर असते. हॅलो. आज आपण आलोय मंदिरात. आता आपण बाहेर निघलोय मंदिरातून. आता आपल्याकडे सण आलाय. सण आलाय ना? कुठे आलाय सण? दाखव. तिथे ढगात. हा. हॅलो गाईज. आज आपण आलोय एलोरा केव्सला. कुठे? एरोला केव्सला. हॅलो. आज आपण आलोय एरोला केव्सला. हा बस. आता केव्स तर आपलं फिरून झालंय मित्रांनो. तर केव्स फिरून आता आपण चाललो आहे महादेवाच्या दर्शनासाठी. कारण केव्स 6 वाजता बंद होणार होता म्हणून आपण पहिले केव्स फिरून घेतला. आणि कारण आपण घरातूनच लेट निघलेलो त्यामुळे नो डाऊट 10-10:30 निघलो. त्यामुळे आपली जर्नी तरी मस्त झाली. सगळे मंदिर पण बघायला भेटले. आणि आता महादेवच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. माझं किती 7वं ज्योतिर्लिंग होईल ना? हां, माझं रामेश्वरम झालं. रामेश्वरम, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, सोमनाथ, अजून काय? ओंकारेश्वर आणि आता गेलेलं पहिले ते कुठलं ओंकारेश्वर होय? नाही हे सोमनाथ केलं मी. सोमनाथ झालं, पहिले गेलेलं भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, अजून सोमनाथ, ओंकारेश्वर, उज्जैन. हा उज्जैन. हा म्हणजे हे 7वं होईल माझं. म्हणजे आपले 7 ज्योतिर्लिंग होतील आज. आणि मग बाकी राहतील अजून 5. ते पण लवकरात लवकर. पण कोल्हापूरला गेले आहेत की 2-3 अजून. नाही ते ज्योतिर्लिंगामध्ये नाही. ते मंदिर आहे ते ज्योतिर्लिंगात नाहीत. शंकर मंदिर आहे. लगेच आपण जाऊया दर्शन घेऊया महादेवाचं. यस. कसं? ओके चला. हाय मग आपण आता आलोय विश्वेश्वर मंदिरात. आता बोल. आपण चाललो दर्शन मंदिर समोर. दर्शन घेऊया. ज्या 7 ज्योतिर्लिंग आपले होतील. खूप बरं वाटतं होताना. खूप मस्त मजा येते. सगळे ज्योतिर्लिंग होताना एक उत्साह एक हे वाढत चाललंय. घेऊया दर्शन. चला भेटूया आपण थोड्याच वेळ. ब्लॉगमध्ये एक्सप्लोर करतो. मी तुम्हाला दाखवतो काय काय गोष्टी. मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे पण मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नव्हता. आता आपण काय करायला आलोय? आपण उपवास पण सोडून घेऊया. टाईम धरल्याच आहे उपवास सोडायला. तसेच झालं मोबाईल अलाउड नव्हता त्यामुळे काय शूट करता नव्हतं. त्यामुळे आता बाहेर आलो शूट करतो. जेवूया खाऊया. इथून आता अजून एक प्लॅन झाला आहे. इथून आम्ही जाणार शिर्डीला. शिर्डीला त्यांना बाबांचं दर्शन केलं. मग तिथून आपण घरी. आज फुल डे फिरलो. मस्त मजा आली. आली का? मजा आली? मजा आली का? मजा आली. छान झालं दर्शन. काय शिकायला भेटलं, काय बघायला. तर मित्रांनो आपण आलेलो आता साई मंदिरात. आपण आलोय त्यासाठी चाललो आपण. पण आपण जास्त लाईट नाही होणार मुख्य दर्शन घेण्याचं. कारण उशीर पण खूप झाला. आपल्याला 9:15 वाजत आलेले आहे. उशीर खूप झाला आहे. 9:15 वाजत आलेले आहेत. परत आपल्या टिटवाला पण जायचं आहे. शिर्डीचं मॅग्नेट. आपण आलोय शिर्डीला आता. आणि आपण चाललो दर्शनाला मुखदर्शनासाठी. तर कारण आपल्याला परत निघायचं आहे त्यामुळे खूप उशीर होईल. त्यामुळे मुखदर्शन घेऊनच आपण निघणार आहे लगेच. बघूया ते किती वेळ लागतं. कारण गर्दी तर खूप आहे. आज गुरुवार आहे. मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार पण आहे. भक्तांची खूप गर्दी आहे. पालखी पण खूप आले. बघूया कसं काय किती वेळ लागतो काय.
भेटूया थोडंसं. प्रकारे आपलं दर्शन पण झालं आहे, प्रसाद पण आपण घेतला आहे आणि आता आपण निघालो आहे. वाजले जवळपास 10. आता आपल्याला इथून पोचायचं आहे घरी. घरी पोचल्यावर परत सकाळी शोला निघायचं आहे. आज दिवस खूप फिरण्यात गेला, मजा पण आली, थकलो पण आहे. एकट्यानं ड्राईव्ह केली आहे. बघू आता किती मजा येते. मजा तर मजा झाली आहे आपला, पण निघायचं आहे घरी आपल्याला. एशविकायला पण थांबवले, आईला एशविकायला प्रगतीला मागे. मी गाडी पार्क केली, गाडी घ्यायला चाललो. साई मंदिर आहे इथेच आपण रोडवर. तर ड्राईव्ह करून सगळं आपण आता आलो आहे जेवायला. कसाऱ्याचं फेमस हॉटेल साई कृपा हॉटेलला. आली आपली मलाई आले, मलाई लावल मलाई आले, मागवले आपण. खाऊया. वाजले 12:30. 1 तासाने पोचू घरी. आपण झोपायचं आहे, परत खाऊन घेऊया पटापट, मग पुढे निघूया. चला मित्रांनो थोड्याच वेळात.